सीजेपीच्या अभिजित दिपकेंचं जंतर मंतरवरचं आंदोलन अजूनही सुरू। आजही जंतर मंतरवर आंदोलकांची मोठी गर्दी। जंतर मंतरवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात। आंदोलनस्थळी अभिजित दिपके आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। चर्चा करण्यावरून दिपके आणि दिल्ली पोलिसांमध्ये वाद। चर्चेसाठी येण्याचं पोलिसांचं दिपकेंना आवाहन, तर जंतर मंतरवरच चर्चेसाठी दिपके ठाम। या आंदोलनामध्ये 118हून अधिक पोलीस आणि 60 आंदोलक जखमी। 15 ते 20 शासकीय वाहनांची तोडफोड आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी। 70 आंदोलक ताब्यात। रितेश आणि जिनिलियाचा सुद्धा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा। आम्ही आमच्या युवकांसोबत उभे, विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला गेलाच पाहिजे। रितेश आणि जिनिलियाची प्रतिक्रिया। कालचा लाठीचार्ज पाहून जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली। राऊतांकडून टीका। कालचा दिवस लोकशाहीतील काळा दिवस होता। सरकारनं 20 जुलै हा दिवस डरपोक दिवस म्हणून जाहीर करावा। राऊतांचा घणाघात। सदाभाऊ खोतांचं विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य। खोतांकडून आंदोलन करताना दहशतवाद्यांची उपमा। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊ नका, खोत यांचं विधान। राज्यामध्ये पुढचे 4 दिवस पावसाचा जोर कायम असेल। मुंबई, ठाणे, रायगडला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। कोकण आणि घाट माथ्यावरही पाऊस बरसणार। मुंबई लोकलमधील जीवघेण्या प्रवाशाचा व्हिडिओ, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल। दिवा सीएसएमटी लोकलमध्ये महिलेचा दरवाजाला लटकून प्रवास केल्याचा व्हिडिओ व्हायरल। किमान आधारभूत किमतींसह प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक। पंजाब आणि हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर पुन्हा शेतकरी एकत्र। शंभू बॉर्डरवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात।